नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा लाडका कलाकार. अरे ही वेळ नाही आहे बोलायची, माफ करा. पण काल खूप मुसळधार पाऊस पडला रात्री, म्हणजे आज सकाळीसुद्धा पडत होता. पण माझा आपल्या भारतीय रेल्वेवर विश्वास होता. मला वाटलं ट्रेन व्यवस्थित असतील म्हणून घरचे सांगत होते जाऊ नको जाऊ नको, तरी मूर्खपणा करून मी घराबाहेर पडलो. आसनगाववरून गाडी पकडली 6:11ची आणि आसनगाव वासींच्या मध्ये गाडी थांबली. ती लोक उतरायला लागली सगळी, पण रेल्वे लाईन पार ना करे, रेल्वे से ना उतरे अशा घोषणा चालू होत्या. तरी लोक उतरली. वासीन पण लांब होतं, आसनगाव पण लांब होतं. मी थांबलो आपला नागरिकासारखा. कुठला तो नागरिक बोलतात तो साप इथं पडला आहे. बापरे, काय आता मी पण उतरलो. मग 1 तास थांबलो. पोल पडला की फुटला का जमिनीत रुतला काय माहिती, पण नाही थांबू शकलो. उतरलो. जवळजवळ आता 1 किलोमीटर चालतो. 1 तास झाला. स्टेशन आहे का तोडलं का वाहून गेलं ते सुद्धा कळत नाही आहे. गाडी येणार आहे नाही येणार आहे काय माहिती. सोबतची लोकं पोचली पण वाटतं. त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण आहे की मी जो मूर्खपणा केला तो करू नका. घरच्यांचा ऐका, घरीच थांबा. भारतीय रेल्वेवर विश्वास ठेवू नका. त्यांना फक्त तिकिटाचे पैसे पाहिजेत, सुविधा द्यायला नको. मरतात माणसं, मरू दे. TC संख्या वाढवा TCंची. होतोय त्रास, काय करणार, त्रास होतोय. एवढं चालावं लागते पटरीवरून. आयुष्यात पहिल्यांदा एवढा पटरीवरून चालण्याची सवय आहे मला. पटरीवरून चालतो आहे पहिल्यांदा. पुढून गाडी येईल, मागून गाडी येईल, काय सांगता येत नाही. चालतो आहे. घरी आहे म्हणून घरी पोचायचं आहे. सगळे ट्रेनमधून बघायचो. काय खरंच नका बाहेर पडू घराच्या पावसाळ्यात. 3 महिने घरी बसा. 3 महिने मस्त घरी बसा. मी पण आता नोकरी सोडणार आहे, घरीच बसणार आहे. चला, धन्यवाद. पोचतो आता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करायचं तर करा, नाही तर नका करू. माझं काम मी केलं. राग काढू कुठे, जाऊ द्या. असो आहे. माणसं दिसली, 2-3 माणसं आहेत. हो थांबा, आसनगाव का, थांबा. भेटले बाबा. श्री स्वामी समर्थ.